आणि या संदर्भात प्रकाश मेहता यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मयूर परीख यांनी। सातत्याने 3 दिवसपर्यंत उद्योग मंत्री प्रकाश मेहता यांनी स्वतःच्या विभागाचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला आणि आज भरपूर घोषणा त्यांनी केली आहेत। आपल्यासोबत आहेत प्रकाश मेहता, आपण त्यांच्याशी बोलू। प्रकाश भाऊ, काय काय घोषणा आज आपण करत आहात? कोणकोणती सवलतीची आपण घोषणा करत आहोत? नाही, सवलतीमध्ये पहिला सर्वात जास्त सवलत म्हणजे हीच की महाराष्ट्रातून उद्योग आणण्याबद्दलची विश्वसनीयता जी नव्हती ती विश्वसनीयता निर्माण करणं ही सर्वात मोठी घोषणा आहे। आणि ज्या पद्धतीनं गेली 1.5-2 महिने महाराष्ट्रात उद्योगाचे प्रस्ताव येऊ लागले, याला मागच्यासारखा अनुभव होऊ नये, लायसन्स राज्यामध्ये अडकू नये आणि ठराविक कालमर्यादात त्यांना परवानग्या मिळावा आणि एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीनं इथं सरकार समोरून फॉलोअप करते असा एक चित्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे, ते आम्ही करतोय। नेमकी 76 जागेपासून आपल्याला एनओसी हवं असतं जर आपल्याला काही उद्योग पाहिजे असेल एस्टॅब्लिश करायला, याचा आपण काय बदल करणार? याच्यात मी माननीय मुख्यमंत्री आणि चीफ सेक्रेटरी यांची चर्चा झाली। ह्याला मिनिमाइज करून 76 परवानग्याला 15 विभागात करून 15 विभागाचे जे काही संबंधित 4 प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील त्याची एक टीम औद्योगिक संबंधी त्यांच्याकडे संयुक्त प्रस्ताव जाणार आणि त्यांच्याकडून मंजूर झाल्या की बाकी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये परवानग्यासाठी जाणार नाही, अशा प्रकारचा एक ठोस निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे। आम्हाला हे सांगा, पाण्याचे दर त्या संदर्भात इंडस्ट्रीचं ॲप्रिहेन्शन आहे, याच्याशिवाय रोड रस्ते सुद्धा खराब आहे अशी बोंबाबोंब होत चालली आहे, या संदर्भात आपण काय निर्णय घेतलाय? नाही, मी सांगितलं ना की जिथे MIDCचे शहरातील जे रस्ते वगैरे आहेत ते महानगरपालिकांनी हस्तगत केलेत। महापालिकाला MIDC कडून 400 कोटीहून अधिक वर्षाचा रेव्हेन्यू मिळतोय। त्याच्या समोर रस्त्याचं मेंटेनन्स वगैरे जे आहेत त्यावर महानगरपालिका फक्त वार्षिक 60-70 कोटी रुपये खर्च करते। आमची अपेक्षा आहे की आमच्याकडून रेव्हेन्यू जेवढं महानगरपालिकाकडे जातो तर त्यांनी महानगरपालिकांनी MIDCला आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, सुवरेज, पाणी याची व्यवस्था त्यांनी नीट बघावी। ते जर सक्षम नसेल किंवा परत MIDCच्या हातात हस्तांतरण करण्याचं असेल तर आम्ही ते परत आमच्या हातात घेऊ आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर्स मेंटेन करण्याचं काम आम्ही स्वतः करू। इंटेंट लेटर आता किती दिवसात आपण देणार? जसं काल नागपूरमध्ये परवा सकाळी प्रस्ताव आला आणि संध्याकाळी इंटेंट लेटर CMनी दिलं सिएट टायरला, तशा पद्धतीनं